बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। विमानतळावरती नोकरी देण्याची हमी देत कंपनीकडून हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक झालेली आहे। एका खासगी कंपनीने विमानतळावरती नोकरीची संधी असल्याची जाहिरात केली होती आणि त्यामुळे देशभरातील वेगवेगळ्या राज्यातून हजारो विद्यार्थ्यांनी यासाठी ऑनलाईन फॉर्म भरला। यात विद्यार्थ्यांनी 500 रुपये फी देखील भरली होती। पण विद्यार्थी सेंटरवरती गेल्यावरती संबंधित शाळेने अशी कोणतीही परीक्षा आमच्या शाळेत नाही अशी भूमिका घेतली। त्यानंतर शेकडो विद्यार्थी या ठिकाणी जमा झाले आणि गोंधळाचं वातावरण झालं। तर घटनास्थळी पोलीस पोहोचले असून विद्यार्थ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही केला जातोय। तर आम्ही हे काय मानून घ्यावा, नेमका ही खरोखर जॉब आहे की आमच्या सोबत फ्रॉड झालेला आहे की नुसता पैसे खाण्याचाच फक्त हा धंदा चालू केलेला आहे। म्हणजे आता आम्हाला विश्वास करायचा तो कोणावर करायचं? कारण की खरोखर म्हणजे हा सरकारचा याच्यात काहीतरी दबाव असेल, सरकार पैसे खाण्यासाठी हे करत असेल। कारण की ते स्पष्टपणे एनआयचे कर्मचारी म्हणताय आम्ही गव्हर्नमेंट कडून टेंडर घेतलेले। जर गव्हर्नमेंट कडून जर टेंडर घेतलेलं आहे तर ते अग्रीमेंट तरी आम्हाला दाखवा। ते टेंडरचे कर्मचारी स्पष्टपणे म्हणताय आम्हाला काहीही माहित नाही। म्हणजे याच्यात कुठंतरी सरकारचा रोल आहे। सरकार पण प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांकडून 700 रुपये घेऊन सरकार त्याच्या पोट्या पाण्याची व्यवस्था लावते असं आम्हाला कळतंय। एक 500 किंवा 600 रुपये पर 50 रुपये एक्झाम घेतलेली आहे। म्हणजे सर्व 500 मध्ये गेलेलं आहे ते। आणि ही परीक्षा कसली होती? म्हणजे ही CSA NIA कडून होती एक्झाम, कस्टमर सर्व्हिस असोसिएट ऍज अ एअरपोर्टला असं आम्हाला सांगितलेलं होतं। आणि ऍक्च्युली या एक्झामचं कसं आहे की आता माझा आयडी आणि पासवर्ड विसरला होता, तर मला व्हॉट्सअप आलं होतं की तुमचा आयडी आणि पासवर्ड हा आहे। म्हणजे ही एक्झाम मला तर नाही आवडत की टेक्निकल कुठून तरी आहे, असं 4-5 लोक याला हे करतायत।